हिंदू धर्मात एकादशी व्रताला फार मोठं महत्त्व आहे. त्यातही पौष महिन्यात येणारी पौष पुत्रदा एकादशी ही अत्यंत पुण्यदायी आणि फलदायी मानली जाते. या एकादशीला पुत्रप्राप्ती, संतान सुख, कुटुंबाची समृद्धी आणि भगवान श्री विष्णूंची विशेष कृपा प्राप्त होते, असं शास्त्रांमध्ये सांगितलं आहे. असं मानलं जातं की जे दाम्पत्य श्रद्धेने आणि विधीपूर्वक पौष पुत्रदा एकादशीचं व्रत करतात त्यांच्या जीवनातील संतानाशी संबंधित अडचणी दूर होतात. तसेच हे व्रत केल्याने पूर्वजन्मीची पापं नष्ट होतात, घरात सुखशांती नांदते आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद सदैव प्राप्त होतो. मित्रांनो, या एकादशीशी संबंधित एक अतिशय प्राचीन आणि प्रभावी कथा सांगितली जाते. ही कथा मनापासून ऐकल्यानेच अनेक संकट दूर होतात, मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनात सकारात्मक बदल घडून येतात. त्यामुळे ही कथा प्रत्येक भक्ताने श्रद्धेने ऐकणं अत्यंत आवश्यक आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पौष पुत्रदा एकादशी व्रताची संपूर्ण कथा, महत्त्व आणि व्रताचे लाभ सविस्तर सांगणार आहे. ही कथा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण यात दडलेली आहे फार मोठी आध्यात्मिक शक्ती. कथा सुरू करण्यापूर्वी मित्रांनो, एक छोटीशी विनंती करतो. मित्रांनो, मी खूप मेहनत करून हा व्हिडिओ बनवत आहे, पण अनेक लोक डिसलाईक करतात. माझी तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे, कृपया माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या पाठिंब्यामुळेच माझ्या मेहनतीला खरी किंमत मिळते. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, अशाच भक्तिमय व्हिडिओंसाठी, आणि बेल आयकॉन दाबा. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. चला तर मग मित्रांनो, पौष पुत्रदा एकादशीची पवित्र कथा सुरू करूया. प्राचीन काळी भद्रावती नावाच्या सुंदर आणि समृद्ध नगरीत सुकेतुमान नावाचा एक धर्मपरायण राजा राज्य करत होता. त्याची पत्नी चंपा ही गुणी आणि प्रेमळ राणी होती. राजा सुकेतुमान आणि राणी चंपा दोघेही न्यायप्रिय शासक होते आणि प्रजेला ते आपल्या संततीसारखे प्रेम देत असत. राज्यात सर्वत्र सुख समाधान आणि शांतता नांदत होती. मात्र एकच दुःख होते की या राजदंपतीला मूल बाळ नव्हते. राज्याच्या सर्व जनतेलाही राजाप्रमाणेच हळहळ वाटत असे की या सुजात राजवंशाला पुढे नेण्यासाठी राजदंपत्याला संतती लाभावी. दरबारातील ज्येष्ठ मंत्री आणि खुद्द राजपुरोहितही या विषयावर काळजी व्यक्त करीत. ते वारंवार राजाकडे आपली चिंता व्यक्त करून योग्य यज्ञ पूजा सुचवत असत. प्रजाजन देखील देवाकडे प्रार्थना करत असत की त्यांच्या प्रिय राजाला लवकरच पुत्ररत्न मिळो. राजा सुकेतुमान आणि राणी चंपा जसे धर्मनिष्ठ आणि दयाळू होते, तसेच त्यांचा वारसही असावा अशी सर्वांची इच्छा होती. मात्र त्यांचे नशीब साथ देत नव्हते. संतान प्राप्तीसाठी राजदंपतींनी अनेक यज्ञव्रत, दानधर्म आणि देवपूजा केली होती. राणी चंपाने देवाच्या चरणी कित्येकदा नवस बोलले, पण त्यांना दिवस येत नव्हते. वर्षामागून वर्षे लोटत होती आणि राजा सुकेतुमान दिवसेंदिवस अधिकच खिन्न होत चालला होता. राजवटीतील सर्व सुखसोयी असूनही राजाच्या मनाला समाधान नव्हते. आपल्या प्रजेचं कल्याण साधूनही त्याच्या हृदयात एक पोकळी निर्माण झाली होती, कारण त्याला स्वतःचा अपत्य लाड करण्यासाठी मूल नव्हते. एके दिवशी राजदरबारात सभा भरली होती. राजाचे सेनापती, अमात्य आणि प्रधानमंत्री राजेसमोर विविध विषय मांडत होते. मात्र राजा सुकेतुमान यांचे मन तिथे रमेना. ते एकाही मुद्द्यावर प्रतिसाद देत नव्हते. शेवटी सगळ्यांना जाणवले की राजाचे चित्त दुसऱ्याच चिंतेत गुरफटले आहे. प्रधानमंत्री शिवदासराव भीरगंभीर स्वरात म्हणाले, महाराज, क्षमा असावी, पण आपण आज काहीतरी विचारात दिसत आहात. राज्यकारभारापेक्षा कोणती तरी चिंता आपल्याला ग्रासते आहे का? राजा सुकेतुमान भानावर आला आणि त्याने एक दीर्घ निश्वास सोडला. प्रधानजी, तुम्हाला माहीतच आहे माझी काय चिंता आहे, त्यांनी उद्विग्नतेने सुरुवात केली. प्रधानमंत्री विनम्रपणे उत्तरले, हा विषय पुन्हा छेडून आपला दुःख आम्ही वाढवू इच्छित नाही महाराज, पण आम्ही सर्वही त्याच चिंतेने व्याकुळ आहोत. राज्याला पुढील वारसाची अतिशय गरज आहे. आपण आधीही अनेक यज्ञ, होम हवन केलेत, पण तरीही देव आमची इच्छा पूर्ण का करत नाहीत हे कोडेच आहे. प्रधानमंत्री त्यांच्या शब्दांतून स्वतःची व्यथा व्यक्त करू लागले. राजाने निराशेने मान हलवली आणि हलक्या आवाजात म्हणाला, मी कोणत्या पापाचे फळ भोगतो आहे कोण जाणे प्रधानजी. प्रजेचं भलं करण्याचा नेहमी प्रयत्न केला, पण वैयक्तिक जीवनात मला एकही संतान नाही. माझे वैयक्तिक आयुष्य अपूर्णच राहिले. त्याच वेळी दरबारातील वयोवृद्ध राजगुरू पुढे सरसावले. आपल्या हातातील कमंडलू टेकवत ते शांतपणे समजावणीच्या सुरात म्हणाले, महाराज, देवाच्या लीला अगाध असतात. कदाचित योग्य वेळ येणे बाकी असेल. आपण अजून एखादा प्रयत्न करू शकतो.
उदाहरणार्थ, येत्या गुरुपुष्यामृत योगावर आपण विशेष यज्ञ करूया. प्रजेचेही सौभाग्य आहे की सर्वांना लवकरच आनंदाची वार्ता मिळावी. राजगुरूंच्या शब्दांत आशेचा सूर होता. राजा सुकेतुमानने निश्वास सोडत उत्तर दिले, आचार्य, आपण म्हणाल त्याप्रमाणे करा. मी सर्व प्रयत्नांना तयार आहे. पण खरे सांगू, आता माझे मन थकले आहे. काहीच करण्याकडे उत्साह उरलाच नाही. राजाच्या अंतःकरणातील वेदना शब्दाशब्दांत उमटत होती. सभेत काही क्षण गहन शांतता पसरली. प्रधानमंत्री आणि इतर मंत्री राजाला धीर देण्याचा प्रयत्न करत होते, पण राजाचे दुःख खूप घोल झाले होते. शेवटी राजगुरूंनी आणि मंत्रिमंडळाने नजरा अदलाबदल करून विषय बदलला. काही वेळाने दरबार बरखास्त करण्यात आला. राजा सुकेतुमान आपल्या मनातील उदासीनता घेऊन शांतपणे दरबारातून निघून गेला. त्या संध्याकाळी राजा सुकेतुमान राजवाड्याच्या बागेत एकटा निवांत बसला होता. सूर्यास्त होत आला होता आणि आकाश लालाभोर झाले होते. राजाचे मन मात्र गहन विचारांनी भरलेले होते. राणी चंपा हळूच त्याच्या जवळ आली. पतीच्या चेहऱ्यावरचे दुःख तिला चटकन जाणवले. ती काळजीच्या सुरात म्हणाली, स्वामी, तुम्ही इतके अस्वस्थ का दिसत आहात? मला सांगा, काय झाले? राजाने उसासा टाकला आणि उदास स्वरात म्हणाला, प्रिये, माझ्या मनात खूप दुःख भरून राहिले आहे. हे बघा, या भव्य राजवाड्यात, अफाट संपत्तीत आणि वैभवात देखील माझे मन लागत नाही. आपल्या लग्नाला इतकी वर्ष झाली, पण आपल्याला अजूनही अपत्य लाभले नाही. मला भीती वाटते की आपल्या नशिबात अपत्याचा आनंदच नाही. बोलता बोलता राजाच्या डोळ्यात पाणी तरळले. राणी चंपाने राजाच्या हातावर आपला मृदू स्पर्श ठेवला आणि प्रेमाने समजावत म्हणाली, महाराज, असे निराश होऊ नका. आपण दोघांनीही देवाचा आश्रय सोडलेला नाही. भगवान विष्णू नक्की आपल्यावर कृपा करतील. प्रत्येक गोष्टीला योग्य काळ असतो. आपण धीर धरा. राजाने डोळे पुसले आणि हताशपणे उत्तर दिले, चंपा, मी देवावर श्रद्धा ठेवण्याचा प्रयत्न करत आहे, पण दररोज मला माझे आयुष्य अपूर्णच वाटते. पुत्र नसल्यामुळे माझ्या वंशाचा दिवाच मालवला आहे. माझ्या पश्चात आपल्या राज्याला वारस नसेल आणि माझे पितर स्वर्गातही असंतुष्ट राहतील. त्यांच्या तृप्तीसाठी तरी मला संतती हवी आहे. बोलता बोलता राजाचा आवाज भरून आला. राणी पुन्हा शांतपणे म्हणाली, स्वामी, मी प्रत्येक देवदेवतांची मनोभावे प्रार्थना केली आहे की आपल्याला लवकरात लवकर मूल होऊ दे. आपणही आशा सोडू नका. कदाचित भगवंत आपली परीक्षा पाहत असतील. राजा दीर्घ श्वास घेत म्हणाला, तुझे म्हणणे बरोबर असेल प्रिये. आपण उद्याच मंदिरात जाऊन श्री विष्णूची पूजा करू. कदाचित तो आपली प्रार्थना ऐकेल आणि कृपा करेल. राणीने हलकेच मान डोलावली. त्या रात्री राजा आणि राणी काहीसे आश्वस्त मनाने झोपी गेले, तरीही अपत्य प्राप्तीची आस त्यांच्या मनातून जात नव्हती. पुढच्या दिवशी सकाळी राजा सुकेतुमान आणि राणी चंपा दोघेही लवकर उठले. त्यांनी राजमहालातील श्री विष्णूच्या मंदिरात जाण्याची तयारी केली. राणीने सुंदर रेशमी वस्त्र परिधान केले आणि केशांमध्ये फुलांचा गजरा माळला. तर राजानेही स्नान करून पवित्र वस्त्रे धारण केली. मंदिरात पोहोचताच राजदंपतीने विठ्ठल रुक्मिणीच्या अलंकारिक मूर्तीसमोर नतमस्तक होऊन वंदन केले. राजमहालातील राजपुरोहितांनी विधिवत पूजा सुरू केली. सुगंधी फुलांनी सजवलेल्या देवसमोर राणी चंपाने कमळ आणि तुळशीदल अर्पण केले. राजा सुकेतुमानने दोन्ही हात जोडून डोळे मिटले आणि तल्लीन होऊन प्रार्थना करू लागला, हे परमेश्वरा, आमच्यावर कृपा करा. आम्हाला संततीचा आशीर्वाद द्या. तुमच्याशिवाय आम्हाला आशेचा किरण नाही. प्रार्थना करताना राजाच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. मंदिरात पुजाऱ्यांचे मंत्रोच्चार आणि घंटानाद सुरू होता. त्या पवित्र नादात राजाचे मन भगवान विष्णूच्या चरणी शरण गेले. पूजा संपल्यानंतर राजाने सुवर्णाच्या 3 विशाल दिव्यांना प्रज्वलित केले. प्रकाशमान ज्योतींनी संपूर्ण मंदिर उजळून निघाले. राणी चंपाने भक्तिभावाने प्रसाद स्वीकारला आणि देवाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. त्या सकाळच्या दर्शनाने राजदंपतीचे मन काहीसे हलके झाले. दोघांनीही वाटले की आता देव नक्की दयाळू होईल. पण पुढील काही आठवडे सरले तरी त्यांच्या आयुष्यात काहीच बदल झाले नाहीत. दिवसामागून दिवस गेले. राणीची कूस अजूनही रिकामीच होती. राजाचे मन पुन्हा अस्वस्थतेच्या गर्तेत ओढले जाऊ लागले. काही दिवसांनंतरही त्यांच्या प्रार्थनांना कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही. राजाचे मन दिवसेंदिवस अधिक व्याकुळ होत गेले. एके पहाटे राजा सुकेतुमान अचानक जागा झाला. मनाची अस्वस्थता शमविण्यासाठी त्याने राजवाड्यातून एकट्याने दूर कुठेतरी निघण्याचा निर्धार केला. कुणालाही काही एक न सांगता अजाणत्या मार्गाने राजा आपल्या घोड्यावर आरूढ होऊन राजवाड्यातून बाहेर पडला. राणी, मंत्री किंवा पुरोहित कोणालाच राजाच्या निघून जाण्याची बातमी लागली नाही. राजा सुकेतुमान घोड्यासह जंगलाच्या दिशेने निघाला. प्रसन्न सकाळ होती, पण राजाच्या हृदयात मात्र वादळ उठले होते. आपल्या दुःखापासून काही काळ दूर जाण्यासाठी आणि शांतता शोधण्यासाठी तो घनदाट अरण्यात प्रवेश करू लागला. जसजसा तो अधिकाधिक जंगलात शिरत गेला, तसतशी सभोवतालची हरियाली दाट होत गेली.
उंच वृक्षांची छाया त्याच्यावर पडू लागली. काही तर वृक्ष इतके घनदाट आणि प्राचीन होते की त्यांच्या विशाल फांद्या आकाशालाही झाकून टाकत होत्या. हे महावृक्ष जणू शतके ओलांडून उभे होते आणि त्यांचा दरारा पाहून राजाला विस्मय वाटला. आसपास जंगली फुलांचे ताटवे उमलले होते. रंगीबेरंगी फुलपाखरे आणि मधमाशा त्या फुलांभोवती गुंजारव करत होत्या. दुरून कुठेतरी हरणांचा कळप सावधपणे धावत जाताना दिसला, तर एका बाजूला निळा मोर पिसारा फुलवत नृत्य करीत होता. अरण्याच्या नीरव शांततेत नैसर्गिक सुरांवलीची एक आलापी ऐकू येत होती, जी राजाच्या व्याकुळ मनाला क्षणभर का होईना शांत करत होती. भवती विविध पक्ष्यांचे किलबिल ऐकू येत होते. सूर्योदयाची कोवळी किरणे झाडांच्या पानांमधून चंचलपणे जमिनीवर पडत होती. त्या निसर्ग सौंदर्यातही राजाचे मन मात्र आपल्या मूलहीन अवस्थेबद्दलच विचार करत होतं. राजा किती वेळ जंगलात भटकला हे त्यालाही समजले नाही. सूर्य डोक्यावर येऊ लागला तसे दुपारची वेळ झाली. आता त्याला भूक आणि तीव्र तहान लागून त्रास होऊ लागला. पाण्याशिवाय पुढे एक पाऊल टाकणेही कठीण झाले. सुकेतुमान राजा पाण्याच्या शोधात व्याकुळ होऊन इधर उधर पाहू लागला. त्या घनदाट जंगलात कुठे स्वच्छ पाण्याचा झरा किंवा ओहोळ सापडतो का म्हणून तो आणखी खोल जंगलात जाऊ लागला. भटकंती दरम्यान क्षणभर राजाच्या मनावर नैराश्याचा गडद काळोख दाटून आला. एका विशाल वृक्षाच्या सावलीत तो काही क्षण थांबला. सतत चालून तो कंटाळलो व थकून गेला होता आणि मनात भीषण विचारांची गर्दी होऊ लागली. मला या जीवनात काहीच सुख नाही. संततीविना माझे जीवनच व्यर्थ ठरले आहे. असा निरर्थक जीव जगण्यापेक्षा इथेच प्राण सोडले तर? स्वतःच्याच मनात तो विचार करू लागला. दुर्दैवाने आत्महत्या करण्याचा एक क्षणिक संकल्प त्याच्या मनात चमकून गेला. पण पुढच्या क्षणीच कुठून तरी त्याच्या अंतरात्म्याचा आवाज आला, नको सुकेतुमान, असा कृत्य घोर पाप आहे. याने तुझे दुःख संपणार नाही, उलट आत्म्याला कलंक लागेल. हा दुबळेपणा सोडून दे. राजाने डोळे घट्ट मिटले आणि अर्धवट डोक्यात आलेला वाईट विचार झटकून टाकला. भगवंतावर श्रद्धा ठेव, स्वतःवर असा घाला घालू नकोस. तो स्वतःलाच धीर देऊ लागला. थोड्या वेळाने राजाला पुन्हा उभारी आली. त्याने निश्चय केला की जितके जमेल तितके पुढे जाऊन पाहू. आशा सोडायची नाही. आपला घोडा घेऊन तो पाण्याच्या शोधार्थ पुन्हा निर्धारपूर्वक मार्गक्रमण करू लागला. राजा पुढे पुढे जातच राहिला. दुपार कलायला आले तसे त्याच्या तहानेने अधिकच ग्रासले. आता मात्र देवाची कृपा झाली. कोणत्या तरी शुभ पुण्यफळामुळे राजाला काही अंतरावर लखलखणारे पाणी दिसले. तो आशेने घोड्याला त्या दिशेने घेऊन गेला. तेथे त्याने एक सुंदर सरोवर पाहिले. त्या सरोवराचे पाणी निळेशार निर्मळ होते आणि पाण्यावर शुभ कमलांची फुले तरंगत होती. सरोवराच्या काठावर काही राजहंस आणि बदके शांत विहार करत होती. परिसरात एक स्वर्गीय शांतता जाणवत होती. राजाने घोड्यावरून उडी मारली आणि घाईघाईने सरोवराच्या निर्मळ पाण्याचे घोट भरभरून प्याला. थंडगार पाणी प्याल्याने राजाची तीव्र तहान भागली आणि शरीराला नवे बळ मिळाले. सरोवरावर तहान भागवल्यानंतर राजाने आजूबाजूस निरीक्षण केले. त्याला लक्षात आले की सरोवराच्या किनाऱ्यावर काही आश्रम दिसत आहेत. दूरवर त्याने अनेक ऋषीमुनी एका समूहात आसनावर बसलेले पाहिले. ते सर्व ध्यान आणि वेदपठणात तल्लीन दिसत होते. त्या परिसरात पवित्र मंत्रांचे उच्चार घुमत होते. बहुतेक सर्व ऋषी प्रसन्न मुद्रेने डोळे मिटून शांत हास्य चेहऱ्यावर ठेवून बसले होते. काही जण पद्मासनात तर काही वृक्षाखाली सुखासनात ध्यानस्थ होते. काही ऋषींकडे जटांचे मुकुट होते तर काहींनी रुद्राक्षाच्या माळा घातल्या होत्या. कुणाच्या कपाळावर भस्माचे त्रिपुंड विलसत होते. सूर्यप्रकाशात त्यांची श्वेत दाढी व केश प्रकाशमान भासत होते. या तेजस्वी मुकुटधारी योगीजनांचे दर्शन होताच राजा सुकेतुमांच्या हृदयात अभूतपूर्व शांतीची अनुभूती येऊ लागली. इतक्यात राजाला एक विलक्षण शकून जाणवला. त्याचा उजवा डोळा आणि उजवा हात अचानक हलकेसे फडफडले. पुरुषाचा उजवा डोळा अशा प्रकारे फडफडणे शुभ फलाची चाहूल मानली जाते. हे पाहून राजाच्या हृदयात आशेचा किरण चमकून गेला. एवढ्या दुर्गम अरण्यात पूज्य ऋषींचे दर्शन झाल्याने तो मनोमन धन्यता मानू लागला. राजा सुकेतुमानने विनम्रतेने त्या ऋषीमुनींच्या दिशेने पावले टाकली. तो हळूहळू त्यांच्या जवळ गेला. त्याने दोन्ही हात जोडून सभेमधील सर्व ऋषींसमोर नतमस्तक होऊन वंदन केले आणि लीन भावनेने त्यांच्या पायांना माथा टेकवला. ऋषीमुनींनी देखील प्रसन्न मुखाने त्याला आदराने उठून बसण्यास सांगितले आणि आशीर्वाद दिला. त्यांचा मधुर आशीर्वादक स्वर जंगलात घुमला. एका ज्येष्ठ ऋषींनी सौम्य हसत प्रश्न केला, राजन, तू कोण आहेस आणि या दुर्गम वनात कसा आलास? आम्हाला तुझ्याबद्दल सांग बरं. इतर ऋषीही उत्तराची प्रतीक्षा करत राजाकडे प्रेमाने पाहू लागले. राजा सुकेतुमानने नम्र स्वरात उत्तर दिले, मुनिवर, मी भद्रावती नगरीचा राजा सुकेतुमान आहे. वनात शिकार करत करत वाट चुकलो आणि भटकत भटकत इथवर आलो. त्याने नम्रपणे आपली ओळख सांगितली. पुढे तो भावुक होत म्हणाला,
आज आपल्या पवित्र दर्शनाने माझे जीवन धन्य झाले. परमेश्वराचीच कृपा की मला इथे आपले चरण पाहायला मिळाले. राजाचे विनम्र शब्द ऐकून ऋषी मंडळी समाधानाने हसली. मग राजा आजूबाजूला पाहत कुतूहलाने म्हणाला, हे महर्षीजन, या शांत सरोवराच्या तीरावर आपण सर्व कोणत्या पुण्यकर्मासाठी जमलात? आज येथे काही विशेष आहे का? कृपया मला सांगा. त्यावर एका ऋषीने उत्तर दिले, राजा सुकेतुमान, आम्ही सर्व विश्वदेव आहोत. काही दिवसांनी माघ महिना सुरू होणार आहे आणि त्या पवित्र महिन्यात स्नान यज्ञांची सुरुवात होईल. त्याची तयारी म्हणून आम्ही या पवित्र सरोवरात स्नानासाठी एकत्र आलो आहोत. विशेष म्हणजे आज पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी आहे. या एकादशीला पुत्रदा एकादशी म्हणून ओळखले जाते. दुसरे एक ज्येष्ठ ऋषी पुढे म्हणाले, हे व्रत अतिशय पुण्यकारी असून संतती प्राप्तीची इच्छा असलेल्या व्यक्तींना याच्या पालनाने उत्तम फल मिळते. जो भक्त आजच्या दिवशी उपवास करून भक्तिभावाने श्री विष्णूची पूजा करतो त्याला भगवान नक्कीच पुत्रप्राप्तीचा किंवा इतर इच्छित फलाचा आशीर्वाद देतात. हे ऐकताच राजाच्या हृदयात दाट निराशेच्या काळात अचानक प्रखर आनंदाचा प्रकाश पसरला. आपल्या कानांवर विश्वास न बसल्यासारखा तो काही क्षण स्तब्ध राहिला. दचकून त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. तो भावनाविवश होत क्षणभरात त्या ऋषींच्या चरणांवर कोसळला आणि गदगदित आवाजात विनवू लागला, हे ऋषीवर, मी फार दुर्दैवी आहे. माझ्या घराण्यात एकही संतती नाही. पुत्रप्राप्तीच्या आशेने मी कित्येक यज्ञ पूजा केले, कितीही प्रयत्न केले, पण माझी इच्छा अद्याप पूर्ण झालेली नाही. आता आपल्या कृपेने आणि या पवित्र व्रताच्या प्रभावानेच मला आशेचा किरण दिसत आहे. कृपा करून मला या पुत्रदा एकादशीचे व्रत कसे करावे याची विधी सांगावा आणि आपल्या आशीर्वादाने मला पुत्रप्राप्ती द्यावी. मी आजच संपूर्ण निष्ठेने हे व्रत आचरण करण्यास तयार आहे. राजाची आर्त विनंती ऐकून ऋषी मंडळींचे हृदय द्रवल्यासारखे झाले. एक कृपाळू ऋषी पुढे आले आणि प्रेमळ आवाजात म्हणाले, राजन, तू बिलकुल चिंता करू नकोस. आजचा दिवस तुझ्या जीवनात परिवर्तन घडवेल. आज पुत्रदा एकादशीचा पुण्यदायी प्रसंग आहे. तू या व्रताचे सर्व नियम श्रद्धापूर्वक पाळ. आमच्या सोबत या सरोवरात स्नान करून देवाची उपासना कर. आम्ही सर्वजणही हे व्रत पार पाडत आहोत. तुझे भाग्य उजवे आहे की अरण्यात स्वतः विष्णूची कृपा तुला धावून मिळाली आहे. आम्ही तुला आशीर्वाद देतो की या व्रताच्या प्रभावाने आणि श्री विष्णूच्या कृपेने तुला नक्कीच सुयोग्य पुत्राची प्राप्ती होईल. बाकीच्या सर्व ऋषींनीही तथास्तु असा एकमुखी उच्चार करून राजाला आश्वस्त केले. राजाचे हृदय आनंदाने भरून आले. त्याने पुन्हा सगळ्यांना वंदन केले. राजा सुकेतुमानने तत्परतेने त्या दिवशीचे व्रत स्वीकारले. सर्वप्रथम त्याने त्या पवित्र सरोवरात भक्तिभावाने स्नान केले आणि ओले वस्त्र बदलून स्वच्छ पांढरी वस्त्रे धारण केली. त्यानंतर ऋषींच्या आश्रमात उभ्या आसमंताला साक्षी ठेवून त्याने श्री विष्णूची मनोभावे पूजार्चा सुरू केली. उपवासाचे कठोर नियम पाळण्याचा त्याने संकल्प केला. राजाने अन्न जलाचा त्याग करून केवळ पाण्याचेही त्याग करण्याची तयारी दर्शवली, पण ऋषींनी त्याला फक्त पाणी पिऊन उपवास करण्यास सांगितले. दिवसभर तो त्या ऋषींबरोबर भजन पूजन आणि भगवान विष्णूच्या महिमेची कथा कीर्तन श्रवण करण्यात रमला. विष्णूंच्या दिव्य लीलांची कथा ऐकताना राजाचे चित्त अधिकाधिक शांत आणि भक्तिमय होत गेले. वैकुंठात भगवान विष्णूही आपल्या भक्ताची ही निष्ठा पाहून प्रसन्न होत होते. राजाच्या परमार्थ भावनेने परमेश्वर प्रभावित झाले आणि मनोमनी त्यांनी आशीर्वाद दिला. या एकादशीच्या पुण्यबलाने या राजाच्या मनोकामना पूर्ण होऊ देत. त्या दिवशी संध्याकाळी राजाने आश्रमातील दिवट्या प्रज्वलित करून पुन्हा एकवार भगवंताचे हरिनाम स्मरण केले. सूर्य मावळून अंधार दाटला तरी राजा आपल्या संकल्पावर ठाम होता. एकादशीच्या रात्री त्याने पूर्ण जागरण केले. शीतल चांदण्यांनी भरलेल्या आकाशाखाली आश्रमाच्या परिसरात राजा डोळे मिटून बसला होता आणि भगवान विष्णूचे ध्यान करत होता. कधी तो श्रीरामाचे नाम मनात जपत होता तर कधी श्रीकृष्णाच्या लीलांचे गुणगान मनात गुणगुणत होता. त्या वनातील त्या लहानशा आश्रमात राजाला अलौकिक शांततेचा अनुभव येत होता. जणू काही त्याने आपल्या सर्व चिंता, वेदना आणि आकांक्षा हळूहळू श्री विष्णूच्या चरणी समर्पित केल्या होत्या. त्या रात्री एक अद्भुत समाधान त्याच्या चेहऱ्यावर पसरले होते. पुढील दिवशी सकाळ झाली आणि द्वादशीचा शुभ प्रहर उजाडला. सूर्योदयाच्या क्षणी राजाने विधीपूर्वक व्रताचा पारणा करण्यास सुरुवात केली. आश्रमातील ऋषींच्या मार्गदर्शनाखाली त्याने सरोवराच्या जलाने आचमन करून उपवास सोडला. दिवसभर उपवास केल्याने त्याच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण व्रत पूर्ण केल्याचा आत्मिक आनंदही झळकत होता. सुकेतुमान राजाने सर्व ऋषी मुनींचे आदरपूर्वक पुन्हा एकवार आभार मानले आणि पाय धरून प्रणाम केला. सर्व श्रेष्ठ ऋषींनी त्याला उदंड आयुष्याचे आणि इच्छापूर्तीचे आशीर्वाद दिले.
राजा सुकेतुमाना, तुला लवकरच आपल्या व्रताचे चांगले फल मिळेल. श्रीहरी तुला तेजस्वी पुत्र प्रदान करो, असे शुभवचने ऋषीजनांनी उच्चारली. आकाशात तेव्हा स्वच्छ सूर्यप्रकाश पसरला होता. राजाच्या मनातील जड दुःख जणू वितळून गेले. त्याला हलके हलके वाटायला लागले. एक विलक्षण आशावादाने आणि उत्साहाने तो भरून गेला होता. राजा सुकेतुमानने आपला घोडा पुन्हा सज्ज केला आणि आनंदाने आपल्या राजधानीची वाट धरली. भगवन, तुझ्या कृपेमुळेच आज माझ्या जीवनभराच्या अभिलाषेला दिशा मिळाली, असे तो मनात म्हणत देवाचे पुन्हा पुन्हा स्मरण करत होता. त्याच्या अंतःकरणात आता समाधानाचे आणि आशेचे कारंजे उडत होती. स्वतः विष्णूचे स्तुतिगान तो हृदयात गात होता. घोडा सुसाट पळवत तो आपल्या भद्रावती नगरीकडे वेगाने निघाला. इकडे भद्रावती राजवाड्यात राजा सुकेतुमान अचानक बेपत्ता झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती. महाराज कुठल्याही सूचना न देता निघून गेल्याचे समजताच राणी चंपा प्रचंड व्याकुळ झाली. दरबारातील मंत्री, अंगरक्षक आणि सैनिक राजाचा चहूबाजूंनी शोध घेऊ लागले. पण एक रात्र आणि एक दिवस उलटून गेला तरी राजाचा मागमूस मिळत नव्हता. राणीने दिवस रात्र देवी देवतांना साकडे घातले. पतीच्या कुशलतेसाठी मनोमन प्रार्थना केली. हे ईश्वरा, माझे स्वामी सुखरूप परत येऊ देत, असे ती पुन्हा पुन्हा देवाला विनवीत होती. राजवाड्यातील वातावरण चिंतेने भारले होते. दुसऱ्या दिवशी संध्याकाळ होत आली असता राजवाड्याबाहेर तटावर राखण करणाऱ्या सैनिकांना दूर क्षितिजावर धुळीचे लोट उठताना दिसले. थोड्याच वेळात त्यांना एक अश्वारूढ व्यक्ती वेगाने येताना आढळला. बराच जवळ आल्यानंतर त्यांनी ओळखले, तो आपला राजा सुकेतुमान होता. राजाच्या आगमनाची वार्ता वाऱ्यासारखी संपूर्ण राजवाड्यात पसरली. दरबारातील सर्वजण खुश झाले. राणी चंपा ही बातमी कळताच आनंदाने उडीच मारेल की काय अशी स्थिती झाली. तिला स्वतःच्या कानांवर विश्वास बसेना. ती तात्काळ मंदिरात धावली आणि देवाला मनोमन नमस्कार करून, देवा, हजारो धन्यवाद, असे म्हणाली. मग भरभर पावले टाकीत ती राजवाड्याच्या प्रवेशद्वाराकडे गेली. दरवाजाशी आला. तो घोड्यावरून उतरतो न उतरतो तोच राणी चंपा धावत जाऊन त्याच्या भेटीला पोहोचली. स्वामी, एवढेच शब्द तिच्या तोंडून निघाले आणि आनंदाश्रूंनी ती ओथंबून आली. राणीने दोन्ही हातांनी भगवानाचे आभार मानले आणि पतीला वळसा घालून सावरण्याचा प्रयत्न केला. तुम्ही सुखरूप परत आलात, हे भगवानाचे आशीर्वादच आहेत. तुम्ही अचानक कुठे निघून गेला होता? मला किती काळजी वाटली माहिती आहे का? असे ती अधीरतेने बोलू लागली. राजाच्या डोळ्यातही अश्रू उभे राहिले. त्यांनी राणीच्या खांद्यावर हात ठेवला आणि प्रेमाने म्हणाला, प्रिय चंपा, मला माफ कर. मी तुला काही न सांगता निघून गेलो. पण माझे मन एवढे व्याकुळ झाले होते की मी स्वतःवर ताबा ठेवू शकलो नाही. पण पहिले तू शांत हो. मी सुखरूप परतलो आहे ना? राजा सुकेतुमानने मग राणीला आपल्या प्रवासात घडलेल्या सर्व घटना कथन केल्या. कसा तो जंगलात भरकटला, ऋषींचे अद्भुत दर्शन कसे झाले, पुत्रदा एकादशीचे महत्त्व आणि व्रत कसे केले, सारं काही त्यांनी उत्कटतेने सांगितले. हे अद्भुत वृत्त ऐकून राणी चंपा अक्षरशः भारावून गेली. तिने टाळ्या वाजवत नकळत दोन्ही हात जोडले आणि श्री विष्णूला मनोमन वंदन केले. भगवान विष्णू खरंच महान आहेत. त्यांच्या कृपेनेच आता आपल्याला पुत्रप्राप्ती होणार आहे, राणी आनंदाने म्हणाली. राजा सुकेतुमाननेही उत्स्फूर्तपणे जय विष्णू असा उद्गार काढला. दोघांचेही चेहरे आशेने उजळून निघाले होते. सारा राजवाडा त्या संध्याकाळी परम आनंदात न्हाऊन निघाला. त्या घटनेनंतर फार काळ लोटला नाही. परमेश्वराची कृपा प्रत्यक्ष घटनेत उतरू लागली. राणी चंपाच्या अंगी काही नव्या लक्षणांनी राजवैद्यांना सुखद शंका आली. काही दिवसांनी तपासणीनंतर राजवैद्यांनी खुशखबर दिली की राणी चंपा गर्भवती असण्याचे स्पष्ट झाले आहे. ही आनंद वार्ता समजताच राणीच्या आनंदाला पारावार उरला नाही. आनंदाच्या भरात राणी चंपाच्या डोळ्यातून आनंदाश्रू धारा धरू लागले. तिने दोन्ही हात उंचावून देवाचे आभार मानले. तत्क्षणी सेवक सेविकांनी ही गोड बातमी साऱ्या राजवाड्यात पसरवली. ऐकता ऐकता संपूर्ण परिसरात आनंदाचे जल्लोषाचे स्वर घुमू लागले. राजा सुकेतुमानला बातमी समजताच त्याने हसतमुखाने राणीचा हात हातात घेतला. दोघांनीही एकमेकांकडे बघत जय श्री हरी असा उद्गार काढला. राजाने मनोमन देवाचा आशीर्वाद मानला. गर्भधारणेपासून पुढील काळ अत्यंत सावधानतेत आणि आनंदात व्यतीत झाला. राणी चंपाची उत्तम काळजी घेतली जाऊ लागली. राजवैद्यांनी तिच्या आहार आरोग्याची पूर्ण योजना आखली. रोज सकाळी राजा सुकेतुमान स्वतः कुलदेवतेच्या देऊळवाटी तेलाचा दिवा पेटवत देवीला नमस्कार करीत आणि राणीच्या उदरातील बाळाच्या आरोग्यासाठी प्रार्थना करीत असे.
राजवाड्यात उत्साहाचे वातावरण पसरले होते. नव्या पाहुण्याच्या आगमनाच्या प्रतीक्षेत सारा कारभार अधिक उमेदाने चालू होता. राणीच्या डोहाळ जेवणाचा समारंभही पारंपरिक रीतीने मोठ्या थाटामाटात साजरा झाला. राज्यातील सर्व मानकरी स्त्रिया आणि सुभग देवीदासी राणीला आशीर्वाद देण्यासाठी जमल्या. राणी चंपाला हळद कुंकू वाहिले, सुंदर पैठणीची ओढणी पांघरली आणि श्रीफळ दिले. सगळ्यांनी मिळून स्त्री शक्तीचे गाणे गायले आणि राणीच्या डोहाळ्यांना साखर आणि मिठाई भरवली. सगळ्यांचेच अंतःकरण भावनांनी भरून आले होते. दरबारातले कर्ते पुरुषही मंदिरात जाऊन साखर अर्पण करून आले. संपूर्ण राज्यात जणू त्या होणाऱ्या जन्माचे स्वागत करण्यास सज्ज होत होते. काही महिन्यांनी शुभ मुहूर्तावर राणीने प्रसूतीसाठी वेदना सुरू झाल्याची वार्ता आली. राजवैद्य, अनुभवी दाईमाई सर्व हजर झाले. राजाने स्वतः मंदिरात जाऊन तेलाचे दिवे प्रज्वलित केले आणि लक्ष्मीनारायणाला साकडे घातले. अखेर ती मंगलघडी येऊन ठेपली. प्रसूतिगृहातून नवजात बाळाच्या पहिल्या रडण्याचा टाहो राजाच्या कानावर पडला आणि त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळले. देवाला मनात धन्यवाद देत तो दाराशी थांबला. थोड्या वेळाने दाईबाईंनी बाहेर येऊन आनंद वार्ता दिली. राजन, तुम्हाला पुत्र झाला आहे. सुजलाम सुफलाम राज्याला युवराज प्राप्त झाला आहे. या शब्दांसह आनंदाचा एकच जल्लोष उठला. राजाने हर्षाने दाईला भरभरून इनाम दिले. राणी चंपाने निरागस बाळाला हृदयाशी धरून पहिलीच नजर प्रेमाने पाहिले तेव्हा तिथे उपस्थित सगळ्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. राजा सुकेतुमानही आत गेला. त्या लहानशा देवदत्त बाळाचे कमळासारखे सुंदर मुख पाहून तो नतमस्तक झाला. त्याने राणीच्या कपाळावर प्रेमाने हात फिरवला. चंपा, आपल्या प्रेमाचा हा दिव्य फल आहे, तो कृतज्ञतेने म्हणाला. राणीचे मन आनंद आणि वात्सल्याने भरून आले होते. त्या क्षणी दोघांनीही जय भगवान विष्णू असा गजर केला. राजकुमाराच्या जन्माने संपूर्ण भद्रावती राज्यात मोठा उत्सव सुरू झाला. प्रजेनेच नव्हे तर इंद्रदेवानेही जणू आनंदाश्रू बरसवले असे त्या दिवशी सर्वत्र म्हटले गेले. राजवाडा रोषणाईने न्हाऊन निघाला. रंगीबेरंगी फुलांच्या माळांनी प्रवेशद्वारापासून सभागृहापर्यंत सजावट करण्यात आली. सहस्रो दीप प्रज्वलित करून महाल प्रकाशमान केला गेला. नगारे वाजवले गेले, शंखनाद झाले आणि आनंदाचे घोष सुरू झाले. प्रजाजनांनी आनंदाने नृत्य गायन करून आपल्या राजदंपतींच्या सुखात आपला सहभाग दर्शवला. गल्लोगल्लीत पेढे, लाडू आणि सुगंधी वड्या वाटल्या जाऊ लागल्या. अनेक गिरिजान आणि दूरवरच्या प्रजाजनांनीही राजवाड्याकडे धाव घेतली. प्रत्येक जण आपल्या लाडक्या राजाला आणि राणीला शुभेच्छा देऊ लागला. राजा सुकेतुमानने त्या प्रसंगी भरघोस दानधर्म जाहीर केला. गरजू प्रजेलाही अन्न वस्त्रांचे वाटप झाले. ब्राह्मणांना सोने रुपे दान करून दक्षिणा दिली गेली. मंदिरात विशेष विष्णू पूजा आणि नामसंकीर्तनाचे आयोजन. संपूर्ण राज्याने हा दिवस अतीव आनंद आणि उत्साहाने साजरा केला. नवजात राजकुमाराचा नामकरण सोहळा काही आठवड्यांनी थाटात पार पडला. ऋषीमुनी आणि विद्वान ब्राह्मण यांच्या सल्ल्यानुसार आणि सर्वांच्या संमतीने बाळाचे नाव विष्णुदत्त असे ठेवण्यात आले. अर्थ, भगवान विष्णूंकडून देण्यात आलेला अमूल्य वरदान. हे नाव ऐकताच सर्वांनी टाळ्या वाजवून दाद दिली, कारण तो मुलगा खरोखर ईश्वरी आशीर्वादानेच जन्माला आला होता. प्रेमाने मात्र राजमाता त्याला विशू असे म्हणू लागली आणि राजालाही आपल्या पुत्राचे ते लाडके नाव अत्यंत आवडू लागले. विष्णुदत्त राजकुमार दिवसेंदिवस मोठा होऊ लागला. बालपणीपासूनच तो अत्यंत रूपवान आणि कुशाग्र बुद्धीचा होता. राजा सुकेतुमान आणि राणी चंपा आपल्या पुत्रावर अपरंपार प्रेम करत होते. राजकुमाराला लहानपणापासूनच उत्तम शिक्षण आणि संस्कार देण्यात आले. त्याच्या देखरेखीसाठी विद्वान गुरु नेमले गेले. बालवयात त्याने मार्मिक प्रश्न विचारून आणि चतुर खेळ खेळून सर्वांचा अनुपम लाडका बनवून घेतला. जसजसा तो वाढू लागला तसतशी त्याच्या अंगी पराक्रम, शौर्य आणि दयाळूपणा हे तीनही गुण चमकू लागले. तरुणपणीच त्याने आपल्या सुज्ञ वागणुकीने आई वडिलांचे आणि गुरुजनांचे मन जिंकले. पुढे जाऊन हाच राजकुमार आपल्या पित्याचा वारसा पुढे नेत गादीवर आरूढ झाला. त्याच्या सुशासनाने आणि वीरतेने राज्यात पुन्हा एक सुवर्णकाळ अवतरला. त्याने आपल्या पराक्रमाने शेजारील राज्यांनाही प्रभावित केले आणि दूरवर त्याची कीर्ती पसरली. संत सज्जनांनी त्याच्या राज्यात विज्ञान, कला आणि धर्माची गंगा वाहिली. राजा सुकेतुमान आणि राणी चंपा आपल्या पुत्राच्या यशस्वी कारकिर्दीने अत्यंत तृप्त आणि आनंदी झाले. त्यांच्या जीवनातील सर्व इच्छा परमेश्वराने पूर्ण केल्या होत्या. राजा सुकेतुमान आणि राणी चंपा यांनी आपल्या या पुत्रप्राप्तीसाठी ईश्वराचे अगणित आभार मानले. त्यांनी विशेष यज्ञ आणि महापूजा आयोजित करून परमेश्वराची कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या जीवनातील अपूर्णता संपली होती आणि अखंड आनंद लाभला होता.
पौष शुक्ल पक्षातील त्या एकादशी दिवशी त्यांनी जी श्रद्धा आणि तप दाखवले त्यामुळे त्यांना हे अद्भुत फल मिळाले. पुराण ग्रंथांनुसार या व्रताची कथा जो कोणी भक्तिभावाने ऐकतो अथवा कथन करतो त्याला अग्निष्टोम नामक महान यज्ञाइतके पुण्य प्राप्त होते असे वर्णन आहे. त्यामुळेच या व्रताची महती अपार मानली गेली आहे. या घटनेची स्मृती म्हणून दरवर्षी पौष पुत्रदा एकादशीच्या दिवशी ही कथा भक्तिभावाने सांगितली आणि श्रवण केली जाते. या कथेतून आपल्या प्रत्ययास येते की प्रामाणिक श्रद्धा आणि सत्कर्म यांच्या बळावर भगवंताकडून कोणतीही कृपा प्राप्त होऊ शकते. जो कोणी भक्तिभावाने पौष पुत्रदा एकादशीचे व्रत पाळतो त्याला इच्छित फल नक्कीच मिळते अशी जनश्रद्धा आहे. ही कहाणी आजही असंख्य भक्तांचा विश्वास दृढ करते. श्री विष्णूंच्या कृपादृष्टीने प्रत्येक जीवाला योग्य काळ आल्यावर सुख लाभते. त्यामुळे भक्तांनी विश्वास आणि धैर्य राखून धर्मपालन करत राहावे. शेवटी हा पवित्र पौष पुत्रदा एकादशी व्रतकथेत विष्णू भक्तीचा विजय आणि श्रद्धेचा महिमा यांचे सुंदर दर्शन घडते.